नमस्कार, तुमचं माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनल न्यूट्रिनेशन इंडियामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। हा माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ असणार आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनल। ह्यात मी माझा स्वतःचा इंट्रोडक्शन आणि हा चॅनल ओपन करण्यामागचा उद्देश मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते। तर सर्वप्रथम माझी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते। माझं नाव तृप्ती साळवी आहे। मी माझं एज्युकेशन BSc नर्सिंग आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट मध्ये झालेलं आहे आणि मला एक 15 मंथ्स ओल्ड बेबी आहे। तर माझा हा चॅनल ओपन करण्यामागचा हेतू मी तुम्हाला आता सांगते थोडं। मला जेव्हा बेबी झाला सर्वात आधी तो तर 6 महिने बेबी ब्रेस्ट फीड वर होता। ब्रेस्ट फीड मधून बाळाला सर्व काही न्यूट्रिशन मिळतच असतं, बट 6 महिन्यानंतर जेव्हा मी जॉबला जाणार होते त्यावेळेस बाळाला मी पौष्टिक आहार काय देऊ शकते हा मी विचार करत होती। त्याच वेळेस एक खूप चांगली गोष्ट घडली, मी तुमच्यासोबत हे शेअर करते। तर मी माझ्या बाळाचं वॅक्सिनेशन गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये केलं आहे। ते खूप चांगल्या पद्धतीने तिथे होतं। तर त्यांचे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे टाइम टू टाइम अपडेट्स आणि सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात। मेसेज आणि कॉल्स थ्रू आपल्याला ते मिळत असतात। तर मला तसंच एक अपडेट मिळाली जेव्हा माझा बेबी 6 मंथचा झाला। 6 मंथचा बेबी झाल्यावरती त्यांचा एक कॉल आलेला होता मला की आता बाळाला वरचं अन्न द्यायला सुरुवात करायची आहे। तर ती कशी करायची, काय करायची हे थोडक्यात एक छान कॉल होता। त्याच्यामध्ये त्यांनी ते एक्सप्लेन केलं होतं। तर ते मला हे समजलं। त्याच्यानंतर आपण डाळ भात आणि दुधाच्या व्यतिरिक्त अजून काय देऊ शकतो बाळाला ज्याने त्याचं शारीरिक बळ, बौद्धिक बळ हे जास्त हेल्दी होऊ शकतं, स्ट्रॉंग होऊ शकतं, हा मी विचार करत होते। ते विचार करत असताना आपल्या सोशल मीडिया परत काही बुक्स, त्यामुळे मला ICMR गाईडलाईन्स माहीत होते। ते ICMR गाईडलाईन्स सुद्धा मी रिफर केले। तर त्यामध्ये मला काही गोष्टी मिळाल्या, प्लस मी काही बुक्स रिफर केले त्यामध्ये मिळाल्या, ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि जेव्हा हे करत असताना सोशल मीडियावरती यूट्यूबवरती रेसिपीज पण आहेत, पण ते योग्य मार्गदर्शन देणाऱ्या नाही आहेत की आपण किती अमाऊंट मध्ये दिल्या पाहिजे, कशा प्रकारे दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली नाही आहे। आणि असं कुठेही चॅनल नाही की ज्याच्यामध्ये प्रॉपर गाईडलाईन्स आपण बघू शकतो की बाळाला कसं द्यायचं, स्टेप बाय स्टेप 6 मंथ 7 मंथ आता काय देऊ शकतो, नेक्स्ट मंथ काय देऊ शकतो, हे प्रॉपरली कुठेही। हेच मी तुम्हाला ह्या चॅनल थ्रू आपल्या पौष्टिक रेसिपीज बाळाचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बळ वाढवण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या भारताचा इतिहास बघूया। आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पूर्वतन काळामध्ये तर शिवाजी महाराजांचा काळ, रामाचा काळ, त्यावेळेसची लोक इतकी निरोगी, इतकी शारीरिक होतं। ते कशामुळे होतं, काय त्यांची आई, त्यांची आजी काय त्यांना खायला देत होते की ज्याच्यामुळे त्यांचं शारीरिक बळ इतकं जास्त होतं, हे मला कुतूहल होती, उत्सुकता होती की हे काय खात असतील त्यावेळेस की ज्यामुळे ते इतके स्ट्रॉंग होते, हेल्दी होते, ते एवढे दिवसांदिवस ते लढाया करत होते। हे सर्व असताना तर त्या वेळेस मी हे सगळ्या गोष्टीसाठी मी बुक्स रिफर केल्या। त्या बुक्सच्या मी लिंक्स तुम्हाला खाली इथे देईल, तुम्हाला हवं तर तुम्ही। तर ते कळत असताना तर मला लक्षात आलं की हे तर नॉर्मल आपलं भारतीय अन्नच खात होते। ते आपलं भारतीय अन्न हे खूप हेल्दी आहे, कुठलेही त्याचे साईड इफेक्ट्स नाही आणि त्याचं शारीरिक बळ वाढवण्यासाठी हे बाळाच्या साठी खूप महत्वाचं आहे। आणि आपण त्याच्या उलट आपण बघतो YouTube वरती की आपण आपल्या बाळाला 1 इयर नंतर म्हणजे असं आजकाल ट्रेंड चालू आहे, सॉल्ट रेस्ट्रिक्टेड डाएट, शुगर रेस्ट्रिक्टेड डाएट, परत बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी प्रोटीन रिच फूड आणि प्लस हे काजू बदाम वगैरे देतो आपण। पण नुसती बुद्धिमत्ता वाढवून फायदा आहे का? त्यांची मानसिक बळ हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। नुसती बुद्धिमत्ता वाढवून आपण काय फायदा जर शारीरिक बळच त्या बाळाचं कमजोर असेल तर, ते गोष्ट पण बघणं आपल्याला खूप महत्वाचं आहे। सॉल्ट रेस्ट्रिक्ट करतात, शुगर रेस्ट्रिक्ट करतात, बट 1 इयर टॉडलर बेबीला YouTube मध्ये दाखवलं जातं की पीनट बटर दिले जातात, ब्रेड दिले जातात, अजून काही
रेसिपीज आहेत जे प्रिझर्वेटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये शुगर आहे, सॉल्ट आहे, आणि आपण बघतो की हे आपण आपल्या अन्नातून नाही देत, आपण रेस्ट्रिक्ट करतो, बट हे प्रिझर्वेटिव्ह फूड देऊन ते डबल देतो. त्याचा काय फायदा आपल्याला? आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, अन्नातून आपले अन्नाच्या अतिसूक्ष्म भागातून आपले मन तयार होत असते. जसं त्या चांगले किंवा वाईट असे गुण तयार होत असतात. ते आपल्या ग्रंथांमध्ये आहे, महाभारताच्या अनिरुद्ध बापूंच्या ग्रंथामध्ये सुद्धा आहे ह्या गोष्टी, की कुठले गुण आपले निर्माण होत असतात, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर हे अन्न खाणं योग्य पद्धतीने आणि पौष्टिक पद्धतीने हे खूप महत्वाचे आहे. आणि परत आपण हे बघूया की जर आपलं बाळ स्ट्रॉंग असेल, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हे जर स्ट्रॉंग असेल, तर आपली भारताची पुढची पिढी ही खूप स्ट्रॉंग होईल. जर आपलं बाळ स्ट्रॉंग झालं तरच आपली भारताची पुढची पिढी ही स्ट्रॉंग होत जाईल. हे आपण आपल्या स्वतःच्या याच्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे आपल्या बाळासाठी. म्हणून ह्या पौष्टिक रेसिपीज आणि छान छान गोष्टी मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनल थ्रू सांगणार आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही काय तुमच्या बाळासाठी दिलं, कशा प्रकारे दिलं. हे मला तुम्ही तुमचे व्ह्यूज सांगा, मी तुम्हाला सांगेल की काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं, हे योग्य आहे की नाही. नमस्कार.